तर एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी असा मृत्यू झाल्याच्या नंतर पुण्यामधल्या प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भात आता संतप्त अशा प्रतिक्रिया उमटायला लागल्यात। तनिषा सुशांत भिसे यांच्या मृत्यूसाठी मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार ठरवले जात आहे। या आरोपांच्या नंतर रुग्णालय प्रशासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल समोर आलाय। चौकशी समितीने 4 मुद्द्यांवरती भर देताना रुग्णांच्या चुकांवरती बोट ठेवलंय। तपासण्यांसाठी येतच नव्हते असाही दावा केलाय। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने नेमलेल्या चौकशी समितीने कोणत्या 4 मुद्द्यांवरती भर दिलाय बघूयात। रुग्णालयाच्या अहवालामध्ये नेमकं काय आपण पाहतोय। महिला रुग्णासाठी 7 महिन्यांच्या जुळ्या मुलांची प्रसूती ही धोकादायक। जुळी मुलं असूनही महिला एकदाही तपासणीसाठी आली नाही असं या अहवालामध्ये म्हटलंय। ॲडव्हान्स मागितल्याच्या रागामधून रुग्णाच्या नातेवाईकांची तक्रार। जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट व्हा हा सल्ला पाळला नाही असा आरोपही या रुग्णालयाच्या अहवालामधून करण्यात आलाय। दरम्यान मृत तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावरती आक्षेप घेतलेत आणि हा अहवाल खोटा असल्याचाही दावा केलाय। आम्ही रुग्णालयामध्ये तातडीने 3 लाख रुपये भरायला तयार होतो, मात्र रुग्णालयाने 10 लाख रुपये भरत नाही, तोवरती उपचार न करण्याची भूमिका घेतल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केला आहे। त्यांनी चेक केलं पेशंटला। पेशंट बसायचाच होता चेअरमध्ये, फक्त आमच्या बहिणी बसणारच होत्या तेवढ्यात त्यांनी येऊन सांगितलं की आपल्याला क्रिटिकल सिच्युएशन आहे अशी, बीपी पण हायर साईडला आहे, ब्लिडिंग होतंय, पोटात दुखतंय, तर आपल्याला इमर्जन्सी सीझर करायला लागणार आहे आणि आपल्याला बेबींना प्री मॅच्युअर 7 मंथची डिलिव्हरी ते आपल्याला एनआयसी मध्ये ठेवायला लागणार आहे। एनआयसीचं खर्च असं 20 लाख रुपये आहे, तुम्हाला 20 लाख रुपये भरायला लागतील। एका बेबीचे 10 लाख रुपये आणि दुसऱ्या बेबीचे 10 लाख रुपये असे तुम्हाला आता 20 लाख रुपये भरायला लागतील। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर ते बोलले की आम्हाला तुम्ही 10 लाख रुपये आता भरा, जर तुमच्याच्याने होत नसेल पैसे भरणं तर ससून हॉस्पिटल आहे, ससून हॉस्पिटलला जाऊन तुम्ही ऍडमिट करू शकता, तिथेही उपचार चांगले होतात। त्यांनी आम्हाला जे सांगितलं 20 लाख रुपये खर्च येईल आणि त्यातील आता 10 लाख रुपये हे डिपॉझिट आता भरावंच लागेल, त्याशिवाय आम्ही त्यांची ट्रीटमेंट चालू करू शकत नाही, त्यांना ऍडमिशन करून घेऊ शकत नाही आणि त्याची प्रोसेस ऍटलीस्ट त्यांनी फॉर्म पण भरून घेतला नाही, पेशंटला त्यांनी जवळून काही बघितलं पण नाही। त्यांना ऍक्च्युली असं एवढं त्यांनी हे केलं की अक्षरशः त्या पेशंटला खूप असं फील होत होतं, एवढं पेन होत होतं, त्यांना एवढं ब्लिडिंग होत होतं, त्या अक्षरशः त्या लॉबी म्हणून रडत गेला त्यांना आणि त्यांना कोणी पकडायला पण त्या स्टाफ कोणीच नव्हता तिथं, कोणी नर्स पण सिस्टर नव्हती, कोणी ब्रदर नव्हते, स्वतः आम्ही त्या स्ट्रेचरवरून ओढून घेत चाललो होतो। इव्हन त्यावेळेस आम्ही सुशांत भाऊंनी तिथल्या डॉक्टरना फोन केला, रिक्वेस्ट केली की काही करून आम्हाला तुम्ही प्लीज ट्रीटमेंट चालू करा, आमच्याकडे आहे ही रक्कम तुम्ही आता भरून घ्या। किती रक्कम देत होता तुम्ही? आम्ही तिथे जवळपास 3 लाख रुपये आम्ही तिथे बिलिंग काउंटरला घेऊन बसलो होतो, त्यांनी ती 3 लाख रुपये अमाऊंट घेतली नाही। त्यांनी इव्हन आम्हाला कोणती हेल्प केली नाही, ते म्हणे 10 लाख भरल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।